युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानं हॉटेल व्यावसायिकांबरोबरच लग्न हॉल केटरिंग व्यावसायिकांची चिंता वाढली। व्यावसायिक सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्यानं लग्न हॉल व्यावसायिक आणि केटरिंग व्यावसायिकांना त्यांच्याकडे असलेल्या बुकिंग्सना कॅन्सल करावं लागतंय। यामुळे ग्राहक आणि व्यावसायिकांमध्ये अनेक ठिकाणी वादही निर्माण झाले। काही ठिकाणी मोजक्याच पाहुण्यांसाठी हॉल देण्याची वेळ आली आहे आणि आलेल्या पाहुण्यांना मेनूत देखील बदल करण्यात आले आहेत। 200 लोग हमारे साथ काम करते हैं, उनका सैलरी उनको कंटिन्यू कर पाना बड़ा डिफ़िकल्ट हो जाएगा और लोगों को हमको रिफ़ंड भी देना पड़ेगा और लोगों के साथ हमारा ट्रस्ट ख़त्म हो जाएगा। लोग हमारे साथ नेक्स्ट टाइम हमारे पे भरोसा करके बुकिंग नहीं करेंगे। इवन हमको धमकी दे रहे हैं कि हम आपके ऊपर पुलिस कंप्लेन करेंगे, हम आपके ऊपर केस करेंगे। बट हम लोग भी हेल्पलेस हैं, हमको कोई भी तरीके से सपोर्ट नहीं मिल रहा है। इस्रायल इराण युद्धाची झळ मुंबईतल्याही केटरिंग सर्व्हिसला बसतीये। मुंबई आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अनेक मराठी केटरर्स आहेत जे लग्न, पार्ट्या, कॉर्पोरेट इव्हेंट्स यासाठी अस्सल महाराष्ट्रीय जेवण पुरवतात। मात्र गॅस टंचाईमुळे जवळपास 50%पेक्षा जास्त केटरर्स बंद आहेत। जसं आमचे सिलेंडर एम्प्टी झाले त्याबरोबर आम्ही बुकिंग करतो, पण तिथे कमर्शियल सिलेंडरच भरण्यात येत नाहीये, तर ते आम्हाला पुरवठा कुठून करणार। आणि उरलं ब्लॅकचा विषय, तर त्या ब्लॅकने घेऊन 2 आणि 3 हजार रुपये जर त्या सिलेंडर मागे द्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर जर काय धाड पडली तर त्याला मग खूप मोठी रक्कम मोजावी लागणार। कमीत कमी 50 ते 60% लोकांचा तर व्यवसाय ठप्प झालेला आहे आणि अजूनही लोकांना पुढे जाऊन ह्या सगळ्या गोष्टीला प्रॉब्लेम फेस करावाच लागणार आहे।